नमस्कार भावांनो आणि बहिणींना आणि माझ्या पाहुण्यांनो. आज मस्तपैकी मटणाचा बेत ठरलेला आहे घरी. आणि आज चिकन आणि बिर्याणी आणि हे हे बघा आज आणलेले मटण. अरे असे असे मटण असं लेग पीस पण आणलेला आहे. लेग पीस आवडतो. तर आता व्हिडिओ मध्ये असंच बनवून राहा तुम्ही. ह्याची काही चाललेली दाखवणार म्हणून बघितलं का? बघितलं का? इकडे बघा, इकडे मोबाईल वर बघा. लेग पीस आहे, लय भारी आहे म्हणा, मस्त आहे. असं करा, मस्त आहे म्हणा. इकडे बघ दाद्या, मटन असं करा, असं असं आहे म्हणा, मस्त आहे. खायला म्हणा सगळ्यांनी. मटन बिर्याणी आणि आत्याला म्हणून बघत असली व्हिडिओ तर बिर्याणी खा. आत्या मटन खायला या. बिर्याणी बनवते म्हणा. काव्याला घेऊन या. तर मित्रांनो असंच व्हिडिओ मध्ये बनवून राहा. आजच्या रेसिपी आहे बिर्याणीचा आणि चिकनचा मस्तपैकी रस्सा भाजी आणि भाकरी झालेल्या आहेत. आता मस्तपैकी रस्सा होईल. रस्सा नंतर बिर्याणी आपण करतो. आपल्या हातची बिर्याणी बेस्ट बिर्याणी. सगळी अशी 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 खात्यात. त्यामुळे मित्रांनो कधी सवड गावली किंवा भावांना कधी सवड गावली तर आपल्याकडे बिर्याणी खायला अवश्य या. मित्रांनो म्हणल्याप्रमाणे आता बिर्याणीच्या रेसिपीचा कार्यक्रम चाललेला आहे आपला. आता इथे बघा, हा कांदा एवढ्या साईजचे 2 कांदे घेतलेले, एवढ्या 3 कांदे घेतलेले एवढ्या साईजचे. हा नारळाचा खोबऱ्याचा खिस आहे, एवढे 2 खोबऱ्याचे साईज घेतलेले. आणि हा टॅमॅटो, हे 2 टॅमॅटो, हे धन, कोथिंबीर, वाटाणा थोडासा घेतलाय चवीसाठी यावं म्हणून. हा खडा मसाला आहे. आता आपण मसाला ह्याच्यामध्ये काढलेला आहे, बिर्याणी मसाला आणि घरचा मसाला आणि दाणा पावडर. तर मित्रांनो आता बघा आपण कशा प्रकारे बिर्याणी करतोय ते तुम्हाला समजेल. आता एक कांदा भाजून घेतलाय तेल न टाकता. आता हे खोबरं भाजायचे. मित्रांनो 1 मिनिट असं व्हिडिओ मध्ये बनवून राहा आणि व्हिडिओ बघा. ही बिर्याणी बनवण्याची माझी पद्धत आहे. आता कोणाची कशी आहे ती मला माहित नाही, पण ही माझी पद्धत आहे. मी अशाच प्रमाणे बिर्याणी बनवतो प्रत्येक वेळेस. अजून तेल टाकलेलं नाही मित्रांनो. ह्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं 2 वाट्या. म्हणजे हे बघा, ह्याच्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट आणि खोबऱ्याचा खिस टाकलेला आहे. आता आपण टाकणार आहे टोमॅटो. थोडा परतून घेणार आहे. नंतर खडा मसाला टाकणार आहे आणि त्याच्यानंतर धना पावडर आणि वाटाणा टाकणार आहे. जास्त आहे ना? मला म्हणलं तुम्हाला म्हणलं नाही. टोमॅटो मित्रांनो चांगल्या प्रमाणे असं शेकून घ्यायचे तेलामध्ये. थोडेसे फ्राय झाल्यानंतर ना हे मटर टाकून द्यायचे. तर फक्त आपण चवीसाठी आपण दरबारीने बिर्याणी मध्ये मटर टाकत नाही. आता घरात होते म्हणून टाकतोय. थोडस झालं. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेले आहे. घरचा मसाला आहे 1.5 चम्मच आणि बिर्याणीचा मसाला 2 सोनाचा तो टाकलेला आहे आणि धना थोडासा 1 चम्मच. आता हे मसाले आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून घेऊ. हे बघा मिश्रण. आता ह्याच्यामध्ये मसाला टाकल्यानंतर ना ते थोडंसं हलवून घ्यायचं. हे मसाला टाकले, मीठ टाकले, ते चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे मसाले म्हणजे पकते प्रकारे. हे बिर्याणीचा मसाला आता सगळा तयार झालेला आहे बघा.
तर मित्रांनो आता आम्ही बिर्याणीचा मसाला सगळ्या प्रकारे तयार झालेला आहे पूर्ण त्याचं टाकून. आता ह्याच्यामध्ये मटण आणि आपलं जो बिर्याणी राईस आहे तो टाकायचा. आता बघा याच्या आधी आपण मटण टाकणार आहे आता ते मसाल्यामध्ये पकण्यासाठी आणि सगळ्यात शेवटीला आपण तांदूळ टाकणार बिर्याणीचे जे आहेत ते. तर व्हिडिओ मध्ये असंच बनवून राहा आणि व्हिडिओ शेवट. आणि तिकडे हो का तिकडे आमचं मटण झालंय. मटणाची भाजी तयार झालेली आहे. हा तिकडे मटणाची भाजी तयार झाली. हे आहे बिर्याणीसाठी ठेवलेले मटण. वाव नाही आता हे बिर्याणीसाठी काढलेले आपण मटण हे शिजवलेलं आहे मिठामध्ये, मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये शिजवलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता हे बिर्याणीचे तांदूळ आहेत मित्रांनो ते तांदूळ आहे. मी धुवून टाकत नाही मित्रांनो बिर्याणीसाठी तांदूळ. मी असाच बिर्याणीसाठी तांदूळ टाकतो का तर त्याला वास जो आहे सुगंध तो जात नाही म्हणजे त्यासाठी मी असाच तांदूळ टाकतो कधी पण. आता ह्याला असंच टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणि मग नंतर ना पाणी ओतणार आहे. मी कधीच मित्रांनो धुवून तांदूळ टाकत नाही. बिर्याणीचा तर तांदूळ धुवून टाकत नाही. बाकीचा जो आपण रेग्युलर खातो तो तांदूळ धुवून टाकतो पण हा नाही टाकत कधीच धुवून. तर मित्रांनो आता बिर्याणीमध्ये आपण तांदळामध्ये पाणी ओतलंय. आता पाणी ओतलंय त्या 2 तांबी पाणी ओतलेलं आहे. 2 तांबी म्हणजे तांबी धावतो तुम्हाला एवढे असे 2 तांबे पाणी ओतले त्याच्या लेवल पर्यंत. तांदळापासून एवढं इंचच फक्त वरती पाणी ठेवलेलं आहे. आता बिर्याणी आपली 15-20 मिनिटांमध्ये तयार होईल. तोपर्यंत आपण व्हिडिओ मध्ये असंच बनवून राहा आणि आमची बिर्याणी कशी होती तर त्याचा व्हिडिओ नक्की तुम्ही पहा. आता मित्रांनो तयार होईपर्यंत अशीच झाकून राहील. तर मित्रांनो आपली बिर्याणी झालेली आहे तयार. तर बिर्याणी आहे अशा प्रकारे हे बघा. आता ही बिर्याणी आपण टेस्ट करू कशी झाली बघू मग आपल्या पुढच्या जेवणाला सुरुवात करू. एक नंबर झाली, एक नंबर. तर मित्रांनो तुम्ही पण या जेवायला आणि ही बिर्याणी पाहून कोणाच्या तोंडाला पाणी सुटले ते नक्की सांगा. एक नंबर झाली. दिदाबाईला बोलव खायला. एक नंबर. तर मित्रांनो ही बघा आता जेवायला बसलंय ह्याला बघा एकटी हाणतात. हे बघा आमचा भाव जेव तर ही बघा मित्र भाकरी गरम गरम आता केल्या दुपारच्या. नाही मी केलंय तिकडे कुठं भाव येतात आमच्या चाचीला नाही घेतलं नाही जेवायला. तर तुम्ही पण या लवकर जेवायला बघा. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि जे चॅनलवरती नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या. तोपर्यंत माझा तुम्हाला नमस्कार. I know you told your friend you're not okay. Tell me what's wrong.